सुमारे 2033,000 शेतकऱ्यांची प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम सरकारनं अडवली। तब्बल 346 कोटी थकलेले ठाकरे गटाच्या मुखपत्रातनं सरकारवर आरोप। खासदार नारायण राणेंना हायकोर्टाची नोटीस। राणेंच्या निवडीला विनायक राऊतांचं आव्हान, तर निवडणूक रद्द करण्याबाबत राऊतांची याचिका। ठाणेकरांसाठी खुशखबर। ठाणे रिंग मेट्रोला केंद्राची मंजुरी। 12,000 कोटींचा प्रकल्प। 2029 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती। मुंबईतील 2,13,000 झोपडपट्टी धारकांना आता पक्की घरं मिळणार। विविध प्राधिकरणांवर याची जबाबदारी आहे। डीएमसी, सिडको, म्हाडासह MMRDA कडून प्रकल्प उभारले जाणार। म्हाडाच्या घरांसाठी 8 दिवसात फक्त 5,403 अर्ज। घरांच्या किमती वाढत्या असल्यामुळे आणि अर्ज करतानाच्या अडचणींचा हा परिणाम असल्याचं समोर। पालघरमधील डहाणूमध्ये भूकंप, तर भूकंपाच्या धक्क्यानं डहाणू तालुका हादरला। भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल। पहाटे बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरामध्ये भीती। राज्यात उन्हाचा पारा वाढला। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये मात्र पावसासाठी पोषक वातावरण। तिन्ही भागांना येलो अलर्ट। एकोणीस ऑगस्ट पासून राज्यात जोरदार पावसाची शक्यता। विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा हजर होणार, तर हवामान खात्याचा अंदाज। यवतमाळमध्ये लाडक्या बहिणींची पैसे काढण्यासाठी एटीएमवर गर्दी। योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता जमा झाल्यामुळे शहरात सर्वत्र एटीएम बाहेर रांगा। रत्नागिरीतील डीएड, बीएड पदवीधर बेरोजगार आणि शिक्षण सेवकांचं आंदोलन। नोकर भरतीमध्ये संधी मिळावी, अंशकालीन कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, आंदोलकांची मागणी। अटल सेतू उड्डाण पुलावरून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न। वाहतूक पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण। घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद। वैजापूरमध्ये रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यावरून अहमदनगरमध्ये तणाव। अल्पसंख्याक समाजाचं आंदोलन।